पंचीकरणामध्ये शिष्य शंका करतात, गुरुदेव सुषुप्ती अवस्थेला जाणणारा आत्मा आहे असे जर आपण म्हणत असताल तर ती मी सुषुप्तीला जाणत आहे असे निद्रेतच तो आत्मा का म्हणत नाही, जागा झाल्यावरच तसे का बोलतो? तर सद्गुरू उत्तर देतात, ज्यावेळी सुषुप्ती असते त्यावेळी सर्व इंद्रिये, मन, बुद्धी, अंतःकरण अज्ञानात लीन पावलेली असतात. त्यामुळे त्यावेळी होणारा अनुभव सांगायला वाणी साधन सामर्थ्य असत नाही, त्या वाणीमध्ये सामर्थ्य राहत नाही. म्हणून निद्रेच्या वेळी तो अनुभव त्यास बोलून दाखवता येत नाही, जागा झाल्यानंतरच बोलून दाखवता येतो. तर झोपेचा अनुभव प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवाला येत असतो. मग झोपेमध्ये इंद्रिय नसतात, वाणी नसते, अंतःकरणही अज्ञानामध्ये लीन झालेलं असतं. मग झोपेमध्ये असतं कोण? झोपेमध्ये इंद्रिय नसतात, झोपेमध्ये मन नसतं, पण झोपेमध्ये जाणणारा असतो. कारण जाणणारा सकाळी उठून स्वतःचा अनुभव सांगतो की मी सुखानं झोपलो होतो आणि सुखाशिवाय काही जाणत नव्हतो, म्हणजे सुखच जाणत होतो. मग सुख आणि आपण दोन नाही. जसं अग्नी, मग पोळणं आणि अग्नी दोन आहेत का? नाही. मग जो ज्याचा स्वभाव असतो तो त्याला सोडून नसतो. मग कळणं हा आपला स्वभाव आहे, पोळणं हा अग्नीचा स्वभाव आहे. मग पोळतो तो अग्नी आणि कळतो तो मी, ज्याला कळतं तो मी. मग जसं आपण उन्हाळ्यामध्ये वारा आपल्याला गरम लागतो, झळ्या गरम लागतात, मग त्या झळ्यामधला अग्नी दिसतो का? मग दिसणारा, तिथं दिसणारा वाराही नाही आणि दिसणारा अग्नी नाही, पण न दिसणाऱ्या दोन वस्तूचा दोन अनुभव आपल्याला आपण बुद्धीनं निश्चित करतो की ह्याच्यातला जो पोळणारा आहे तो अग्नी आहे आणि न दिसणारा त्वचेनं कळणारा वारा आहे, तोही वेगळा आहे. मग न दिसणाऱ्या दोन वस्तूतला फरक आपल्या लक्षात येतो. तसं अंतःकरणही न दिसणारं आहे आणि अंतःकरणाला जाणणारे आपणही न दिसणारे आहोत. म्हणजे इथं दोन्ही वस्तू न दिसणाऱ्या आहेत. ज्याप्रमाणे झळया, मग झळया अनुभवाला येतात, पण बुद्धी असल्यामुळं आपण तिथं दोन वस्तू दोन आहेत आणि दोन्ही न दिसणाऱ्या, न जाणणाऱ्या, बदलणाऱ्या आहेत असं आपण लक्षात घेतलं. तसं इथं कळालं म्हणजे काय झालं? कळालं म्हणजे अंतःकरणातच कळालं आणि कळालं म्हणजे अंतःकरणातच मीला कळालं. पण अंतःकरण वेगळं आहे आणि मी वेगळा आहे. अंतःकरण सूक्ष्म अनात्म जड प्रत्यक्ष आहे आणि मी सूक्ष्म चेतन आत्म प्रत्यक्ष आहे. अंतःकरण व्यावहारिक प्रत्यक्ष आहे आणि मी पारमार्थिक प्रत्यक्ष आहे. व्यावहारिक म्हणजे तिथं व्यवहार व्हायला लागला, जाणण्याचा व्यवहार व्हायला लागला. आणि आरशातलं प्रतिबिंब हे प्रातिभासिक आहे, तिथं कुठलाच व्यवहार करता येत नाही. प्रतिबिंबाशी आपण देवाणघेवाणाचा व्यवहार करतो का? नाही करत. म्हणजे प्रतीती आहे परंतु त्याला अस्तित्व नाही. आणि अंतःकरणाची प्रतीती नाही पण अस्तित्व आहे. म्हणजे अंतःकरण डोळ्यानं दिसत नाही पण आहे, कारण कळणं कुठं व्हायला लागलं. आता हे शब्द कानाद्वारे कुठं कळायला लागलेत? अंतःकरणात कळायला लागले. आणि ते कोणाला कळायला लागलेत? आपल्यालाच कळायला लागले. म्हणजे आत्ता इथं शब्द आहे, आत्ता इथं कान आहे, आत्ता इथं मन आहे आणि आत्ता इथं जाणणारा मी सुद्धा आहे. मग शब्द कशाला म्हणायचं? जो कानानंच ऐकू येतो त्याला शब्द म्हणायचं.
आणि ज्याच्यानं शब्दच ऐकू येतो त्याला कान म्हणायचं. आणि जिथं कानाद्वारे शब्द कळाला त्याला अंतकरण म्हणायचं. आणि ज्याला अंतकरणात कानाद्वारे शब्द कळाला त्याला मी म्हणायचं. इतकं सोपं आहे. मग इतकं सूक्ष्म अंतकरणाला घेऊन आपण अंतकरणालाही जाणायला लागलो, कानालाही जाणायला लागलो, शब्दालाही जाणायला लागलो, सगळ्या विश्वाला जाणायला लागलो. मग ते असताना त्याच्या व्यवहाराला जाणायलो म्हणजे जागृत आदी पदार्थाला जाणायलो. आणि इंद्रिये नसताना आपण स्वप्नाला जाणायला लागलो. आणि स्वप्न ही मावळलं तर आपण झोपेला जाणायला लागलो. मग आपलं जाणणं कधी संपलं? आपलं जाणणं चालूच आहे. पण ज्या अर्थी आपण जागृतीशी एकरूप होतो त्यावेळेस म्हणतो मी जागा आहे. ज्या अर्थी आपण स्वप्नाशी एकरूप होतो त्यावेळेस आपण म्हणतो की मी स्वप्न पाहायला लागलो. आणि ज्यावेळेस आपण झोपेशी एकरूप होतो त्यावेळेस म्हणतात की मी झोपलो होतो. तुम्ही कुठं होता? ते म्हणतात मी झोपलो होतो. म्हणजे मी झोपलो का झोपेच्या व्यवहाराला जाणलं? झोपेच्या व्यवहाराला जाणलं मी. कारण जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या मनाच्या अवस्था आहे. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात की ह्या अवस्थेचा तू द्रष्टा आहेस आणि ही अवस्था दृश्य आहे. तू याला जाणणारा याच्याहून वेगळा आहेस. वेळोवेळी सद्गुरू सांगायला लागले की ह्या अवस्था आहेत. ह्या मनाच्या 3 अवस्था आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आणि आपल्याला कुठलीच अवस्था नाही म्हणजे आपण अवस्थातीत आहोत अशी आपली अवस्था आहे. आपण अवस्थातीत आहोत. कारण अवस्थेला जाणून आपण अवस्थेहून वेगळे आहोत. तारुण्याला जाणून आपण त्या अवस्थेहून वेगळे आहोत. मग बालपण, तारुण्य, म्हातारपण ह्या शरीराच्या 3 अवस्था आहेत. स्थूल शरीराच्या उत्पत्ती, स्थिती, प्रलय या सृष्टीच्या अवस्था आहेत. आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती या मनाच्या 3 अवस्था आहेत. मग या अवस्थेमध्ये मी जाणतो असं झोपेतच का म्हणता येत नाही? कारण ज्या अंतकरणामध्ये व्यवहार व्हायचा तिथं ते मन आणि ती वाचा अज्ञानामध्ये लीन झालेली असतात. ते साधन तिथं उपलब्ध नसतं. म्हणून त्याला मी स्वप्नाला झोपेला जाणणारा आहे असं तिथं बोलता येत नाही. आणि जाग झाल्यावर तो म्हणतो. का म्हणतो? कारण त्यानं मनाचा आणि वाणीचा स्वीकार केलेला असतो. आता इथं एक उदाहरण दिलेलं आहे की एक स्त्री विहिरीतून पोहऱ्याच्या मदतीनं पाणी काढण्यासाठी विहिरीवर गेलेली असते. आणि ते पाणी काढत असताना पोहऱ्याच्या दोरीला तिची नथ, त्या नथीला दोरी घासते आणि नथ पाण्यामध्ये पडते. आता ती ओळखीच्या येणाऱ्या एका मनुष्याला सांगते, दादा माझी नथ या विहिरीमध्ये पडली, तुम्ही थोडं काढून द्या. तर त्याच्या विनंतीवरून तो पाण्यामध्ये उतरतो. त्याच्या तळाशी बुडी घालून हातानं असं चापतो आणि त्याला ती नथ सापडते. मग त्याला नथ सापडली हे पक्क लक्षात आलं. पण आता बोलायचं म्हणल्यावर तिथं वाणीचा व्यवहार बंद झाला. मग बाकीच्या इंद्रियाचा व्यवहार करू शकतो पण वाणीचा उपयोग पाण्यामध्ये जमत नाही. कारण वाणीची देवता अग्नी आहे आणि अग्नीचं आणि पाण्याचं विरुद्ध लक्षण आहे, जमतच नाही. म्हणून तिथं बोलता येत नाही. आणि वर आल्यानंतर तो मग सांगतो की नथ सापडली. मग हे जसं खरं आहे तसं झोपेमध्ये ज्या वाणीनं आपण बोलायचो तर ती वाणीच तिथं नसते. ते साधन तिथं नसतं. कारण ते मन अज्ञानात लीन झालेलं असतं. काल आपण थोडं चिंतन केलं ना की झोपेमध्ये मन सहज लीन होत असतं आणि समाधीमध्ये मन प्रयत्न करून लीन करावं लागतं.
आणि कशामध्ये? आत्म्यामध्ये लीन करावं लागतं. समाधीत मन प्रयत्न करून आत्म्यात लीन करावं लागतं. त्यासाठी ध्यान, धारणा, नियम प्रत्याहार हे सगळे नियम पाळावे लागतात, ब्रह्मचर्य. तर आणि झोप म्हटलं की झोप सहजच लागत असते. आता इतक्या गर्द्यामध्ये ती लेकरवाळी बाई यात्रेमधून ती चालली आणि त्या लेकराला कडेवर घेतलेलं आहे. तिथं भ्वा भ्वा काय आवाज येत नसेल बरं, सगळ्या प्रकारचे आवाज येतात, पण ते गाढ झोपलेलं असतं. मग झोपेला ते काही प्रतिबंध आहे का? नाही. झोप सहजच येत असते, सहजच मन अज्ञानात लीन होत असते. आणि अज्ञानात लीन झाल्यामुळं त्याला वाणीचं माध्यम नसल्यामुळं तो अनुभव बोलून दाखवता येत नाही की मी या सुषुप्ती अवस्थेला जाणणारा ह्या अवस्थेहून वेगळा आहे. मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतो. हा सकाळी उठून तो आपला अनुभव बोलून दाखवतो. कारण सकाळी तो मनाला घेतो, वाणीला घेतो. ह्या साधनाच्या माध्यमातून विषयाचं ज्ञान होतं आणि मग बाकीचे व्यवहार, बोलण्याचा ऐकण्याचा व्यवहार चालू होतो. तर याच्यावरून असं सिद्ध होतं की सुषुप्तीतल्या सुखाचा अनुभव बोलून दाखवणे ते मन, वाणी यांची साधने नसल्यामुळं शक्य नाही. पण सुषुप्तीतल्या प्रपंचाच्या अभावाचा अनुभव घेणारा स्वप्रकाश ज्ञानानंदरूप आत्मा असतो. तोच जीव जागा झाल्यावर मन, वाणी साधनाच्या योगाने मी सुखानं निजलो होतो आणि सुखाशिवाय दुसरे काही जाणत नव्हतो, असं तो स्वतःचा अनुभव सांगतो. म्हणून सद्गुरू सांगतात की या सुषुप्ती अवस्थेचा तू द्रष्टा आहेस आणि ही सुषुप्ती अवस्था दृश्य आहे, म्हणून या अवस्थेहून तू वेगळा आहे. तर ह्या सुषुप्ती अवस्थेचं स्थान कोणतं आहे? हृदयस्थान. आणि सूक्ष्म विचाराची संस्कार रूप वाचा आहे, म्हणून पश्यंती वाचा. आणि आनंद भोग आहे, म्हणजे कुठलाच विषय नसताना आनंदाचा अनुभव यायला लागला, म्हणजे निर्विषय निरतिशय आनंद आहे, त्यालाच आनंद भोग म्हटलेला आहे. आणि जागृतादी व्यवहारातल्या अनुकूल पदार्थाचं ज्ञान करून देणारी शक्ती ती ज्ञानशक्ती आहे, ती द्रव्यशक्ती आहे. आणि तमोगुण आहे, झोपेमध्ये तमोगुण आहे. आणि ओंकाराची मकार मात्रा आहे. आणि या झोपेचा अभिमान बाळगणारा जो चैतन्य आहे त्याला प्राज्ञाभिमानी म्हटलेला आहे. तर ह्या सुषुप्ती अवस्थेची 8 तत्वे तू जाणतोस, म्हणून या 8 तत्वाहून तू वेगळा आहेस, ह्यांचा द्रष्टा आहेस. आणि द्रष्टा आहे म्हटल्यानंतर तो दृश्याहून वेगळा आहे. जसं मोजणारा मोजणाराच आहे आणि मोजण्यात येणाऱ्या वस्तू वेगळ्या आहेत. शिक्षक शिकवतो म्हणजे विद्यार्थी वेगळे आहेत आणि शिक्षक वेगळा आहे. मग विद्यार्थी अनेक आहेत परंतु शिक्षक किती आहे? एकच आहे. तसं हे जाणण्यात येणारे अनात्म पदार्थ अनेक आहेत. आता हे पुढं सांगितलेलं आहे की 82 तत्व आहेत. ह्या 82 तत्वाला आपण जाणून या 82 तत्वाहून वेगळे आहोत, हे अनात्म आहे. विज्ञान सांगतं की हे शरीर 1,00,000 कोटी पेशी आहे, तर त्याच्यातली कोणती पेशी आपण आहोत? कोणतीच पेशी आपण नाहीत ना. म्हणतात ना आता यांच्या पेश्या कमी झाल्या, म्हणजे पेश्या कमी झाल्या म्हणजे त्यांना दवाखान्यात न्यावं लागतं, मग त्यांना बीट द्यावं लागतं. बीट गाजराचा रस, त्यानं रक्त वाढत असतं आणि रक्त वाढलं की मग पेश्या आपोआप वाढत असतात. म्हणून बीटाचं प्रमाण, नारळाचं पाणी दिलं म्हणजे काय असतं? हे जिवंत सत्वगुण आहेत. पपई हे जिवंत आहेत, म्हणून नैसर्गिक आहार आहे. म्हणून जे नैसर्गिक आहे तो जर आपण आहार घेतला तर शरीराची जी यंत्रणा आहे, त्याच्यामध्ये जे जीवनसत्व मिळतं तर ते जिवंत सत्व मिळत असतं आणि आरोग्य कसं राहतं? प्रफुल्लित राहतं. म्हणून रोग न गणिजे पथ्याची घरी. ज्ञानोबराय सांगतात की ज्यानं पथ्य पाळलं त्याला रोग होत नाही.
आणि ज्यानं पथ्य पाळलं नाही त्याला रोग झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून रोगे भोग जोडो निया दिले आणि का अरुचिते हो का आता सकळापासून देवा. आता सगळ्या विषयापासून ही मन काढ आणि तुझ्या चरणी लागू दे. माझे मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. कारण देवाचा छंद लागला की आपोआप संसाराचा छंद, त्या छंदाहून मन निवृत्त होतं आणि देवाकडं प्रवृत्त होतं. म्हणून या मनाला देवाकडं वळवलं पाहिजे. कारण मन हे मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. कारण इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात, अर्जुना, ह्या जगापेक्षा तुझ्याजवळ असलेले इंद्रिय श्रेष्ठ आहे. इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियेभ्या परम मनः. ह्या जगापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे. कारण जगाचं ज्ञान जगानं व्हायलं का इंद्रियानं व्हायला लागलं. आणि इंद्रिय जगासारखे दिसायलेत का, कळायलेत का. मग इंद्रिय जर जगासारखे कळत नाहीत म्हणून नाही मानले तर जग कशानं कळायलं, अशी अडचणीत. मग जगाच्या सिद्धीसाठी जगासारखे नसलेले इंद्रिय मानावंच लागतात. बरोबर आहे. आता इंद्रियानं जग कळालं, मग जगापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत. पण इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे. इंद्रियानी पराण्याहु इंद्रियेभ्या परम मनः. इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे. कारण इंद्रियाद्वारे विषयाचं झालेलं ज्ञान इंद्रियात होतं का मनात होतं. मनात होतं. मग मना वाचून कधी कुठं काय कळालं बरं. मना वाचून कधीही कुठंही केव्हाही कोणालाही काहीच कळालं नाही. कारण सीता मातेला हरणाचं जे रूप दिसलं ते याच डोळ्यानं दिसलं असेल. आता हा डोळा नसेल दुसरा डोळा असेल, पण डोळ्यानं तर दिसलं ना. साधन तर डोळ्याचं आहे ना रूप पाहण्याचं. मग काळ बदलला, वेळ बदलला, पण इंद्रिय तेच आहेत. विषय जाणण्याचे द्वार इंद्रियच आहेत. विषय जाणण्याचं ठिकाण अंतःकरणच आहे. आणि 5 विषय जाणण्यात येणारे आहे, याच्या पलीकडे 6वा विषयच नाही झाला अजून. म्हणून सूक्ष्मदेह तोच असतो, फक्त मॉडेल बदलतं. काय होतं, मॉडेल बदलतं, बॉडी तीच असते. जसं ते शेल संपल्यावर काय करते, दुसरा टाकावा लागते. तसं आता बल्ब शॉर्ट झाला, मग विद्युत मेली का, मग तिथं दुसरा बल्ब आणावा लागतो. तसं हे शरीर रूपी बल्ब शॉर्ट झाला की दुसरा आकार येतो. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. कारण ह्या विश्वामध्ये प्रत्येक विषय वेगवेगळे आहे आणि त्या विषयामध्ये जर शरीर सुटत असताना वासना राहिली, इच्छा राहिली, तर इच्छेप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. मग इथं वित्तेशना, दारेशना, पुत्रेशना ह्या इच्छा आहेत बरं का. शास्त्रेशना, शास्त्र पाठ करण्याची इच्छा आहे. पत्नीची इच्छा आहे, पुत्राची इच्छा आहे, पैशाची इच्छा आहे. मग पैशामध्ये जर इच्छा राहिली आणि शरीर सुटलं तर मग ते साफ होऊन यावं लागतं तिथं संरक्षण करायला. काय साफ व्हावं लागतं. आणि घरात जर इच्छा राहिली तर त्याला घुस होऊन यावं लागतं. ते म्हणते घुसा, आपलंच घर आहे. घरमालक मध्ये घुसच लागली घराला. अरे ते मालक आहेत, ते घुस नाही. ते म्हणते काय संदला केला या भिंतीला, तर ते संदला केला म्हणून ते शिपलक पाल होऊन येते. ते म्हणते मीच केलेला आहे संदला. त्या भिंतीला कोणी केला, संदला आपणच केला ना. मग ते म्हणते मालक आहेत हे बी. मग किडे म्हणती माझे घर, मुंगी म्हणती माझे घर, मुंगळे म्हणते माझे घर. म्हणजे नेमकं घर कोणाचं आहे याच्या सगळे मालकी हक्क गाजवायला तर सगळेच यायला लागलेत. उंदीर म्हणतंय माझे घर, मांजर म्हणती
माझे घर, कुत्र म्हणतं माझं घर. आता घर आहे तरी कोणाचे? एवढे मालक यायला लागलेत माझं म्हणून, यायलेत का नाही? हा, मग आपण त्याला हाकलून लावतो का? नाही. बाबा आहे बाबा, तुकडा टाका, थोडंसं दूध टाका मांजरीला. म्हणजे हे मालक आहेत, कारण यांची इच्छा राहिलेली आहे. म्हणून हे जुनाट मंदिरामध्ये जे उलटे लटकलेले वटवागळं असतात का, तर ते मंदिराच्या बांधकामासाठी दिलेली वर्गणी, आणि ते वर्गणीदार आहेत. ते म्हणतात याच्या नावाने इतकी वर्गणी पाडा. तर ते वर्गणीदार असे उलटे लटकलेले, ते म्हणजे आमच्याच पैशातून बांधलं, मग लटकीतच. आत्मा कळाला नाही मनुष्य देहात येऊन, आणि विषयामध्ये वासना राहिली. मग आता फिरण्याशिवाय काय गत्यंतर नाही ना. जो आणि पहा बरं का, जिम्मेदारी आहे या मनुष्य देहात आल्यानंतर. अशी जिम्मेदारी आहे की मनुष्य देह मिळाला ना, तर एकतर आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख व्हायलाच पाहिजे, झालीच पाहिजे. आणि जर नाही झाली तर इथं राहण्यामध्ये काहीच अर्थ नाही. अगाईशिया ज्ञानाच्या ठाई, जयाच्या चित्ता चाड नाही, तयाचे जियाले काही वरी मरण चांग. ज्ञानोबराय सांगतात की या ज्ञानाची इच्छा ज्याच्या अंतकरणामध्ये होत नाही, किंवा हे कळून घेण्याची इच्छा ज्याला होत नाही, तर त्याचं जगणंच व्यर्थ आहे. कारण जर जगलो तर देहाला मी समजून अनंत कर्म होणार, आणि ते अनंत कर्म अनंत जन्माला कारणीभूत ठरणार. आणि इथून जर रिकामी जागा केली तर निदान हे पशु पक्षी तरी शिक्षा भोगून संपवायला लागलेत. मग भोगून संपवायला लागले म्हणजे त्यांचा भोग संपायला लागला. आणि इथं आपण देहाला मी म्हणून कर्म करायला लागलो म्हणजे ते कर्म अनंत जन्माला कारणीभूत ठरायलेत ना, म्हणजे इथं पाप वाढायला लागलं. म्हणून त्याच्यापेक्षा ही जागा रिकामी केलेली बरी, म्हणून असं सांगितलेलं आहे. ज्ञानोबांनी इशारा केला तिथं. म्हणून मनुष्य देह म्हटलं ना तिथं की आत्मज्ञान व्हायलाच पाहिजे. पाओनी मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा लांडा गर्दभ जाना, पुच्छे विना दुपाई. हे नाथ महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराज. आणि ते सांगायला लागलेत की पाऊनी मनुष्यपणा, मनुष्य देह ज्याला मिळाला, जो न साधी ब्रह्मज्ञाना, मनुष्य देह मिळून ज्यानं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली नाही, तो दाढीचा लांडा गर्दभ जाना, दाढीवाला गाढव आहे बगर शेपटीचा, 2 पायाचा, पुच्छे विना दुपाई, त्याला फक्त शेपूट नाही. म्हणजे हे आकारानं माणसं आहेत आणि लक्षणानं गाढव आहेत. काय स्पष्ट बोलणं आहे, काय परखड बोलणं आहे. आणि हे बोलणं ऐकून आपल्याला लागणार नाही का? तेव्हाच लागत आहे. म्हणजे बोला आधी झोंबीजे, बोलायच्या आधीच लागत असतं आपल्याला. म्हणून एखादी गोष्ट जर आपल्या तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं तर आपल्या घरातल्या व्यक्तीला बोलावं लागतं. लेकी बोले सुने लागे, तसं साधू संत आपल्याला बोलतात. त्याचं कारण आहे की आपल्याला तिथला राग यावा त्याचा, की हे आपल्याला का कळत नाही. आपण काल थोडं चिंतन केलं होतं की 40 वर्षे वय झालं तरी सुद्धा मला आत्मा कळालं नाही, म्हणून वाढदिवस साजरा करावा का 40 वर्षे आयुष्याचे निघून गेले म्हणून दुःख व्यक्त करावं, दुःख व्यक्त करावं. कारण शबरीनं बचपन पासून तर 55 पर्यंत एकच मंत्र जपला, माझे राम येणार आहेत, माझे राम येणार आहेत. कारण गुरुनं वचन दिलं होतं की तुझ्या कुटियामध्ये राम येणार. म्हणून तिची उपासना फलिद्रूप झाली आणि त्या कुटीमध्ये राम आले. तर शबरीनं तिला, भगवंताला उष्टे बोरं खायला दिले. म्हणजे तिचा भाव असा होता की माझ्या प्रभूला जे बोर मी देणार आहे तर ते आंबट चिंबट किडकं सडकं निघू नये, तर ते कसं निघावं, फ्रेश निघावं, गोड निघावं, त्याच्यामध्ये गोडी असावी असे बोरं. म्हणून ती स्वतः टेस्ट करायची आणि मग त्याच्यामध्ये चांगलं असलं तर दुलडीत ठेवायची, खिडकं फिडकं असलं तर फेकून द्यायची.
आता प्रभू रामचंद्रांना हे माहीत होतं. त्यांनी फक्त तिचा भाव पाहिला आणि भाव पाहून ते बोरं खाल्ले. तिच्या रूपाकडं पाहिलं का रंगाकडं पाहिलं का अवस्थेकडं पाहिलं, काय पाहिलं? भाव पाहिला. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. देव भावाचा भुकेला आहे. आपण कोणत्या भावनेतून देवाला भजतो पूजतो हे महत्त्वाचं आहे. आपली अवस्था आपलं वैभव हे काहीच तिथं काम करत नाही. भाव पाहिला. म्हणून गजेंद्राच्या आकांतुशी कैसा धावला ऋषिकेशी. देवा तू गजेंद्राच्या हाकेवर कसा आला? हाके सरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी. तू प्रल्हादाच्या हाकेवर कोरड्या खांबातून प्रगट झालास. नरसिंह अवतार. आणि ज्या वेळेस नरसिंह अवतार झाला ते भयानक रूप होतं. अर्ध शरीर मानवाचं आणि अर्ध सिंहाचं, म्हणजे मुंडकं सिंहाचं, हाताला वाघनखे, असं भयानक अकराळ विकराळ रूप. आणि ती सिंह गर्जना करत प्रभू प्रगट झाले आणि त्या हिरण्यकश्यपूच्या सगळ्या अटी मान्य केल्या. हिरण्यकश्यपूला त्या ओट्यावर घेऊन बसले देव आणि सांगितलं, हिरण्यकश्यपू तो घरात नाहीस आणि बाहेर नाहीस. तुझा अस्त्रानं न शस्त्रानं, देवानं न मानवानं, दिवसा नाही आणि रात्री नाही, माध्यान्नीचा प्रहर होता. म्हणजे अशा सगळ्या कंडिशन्स त्यांनी पूर्ण केल्या आणि वाघ नखे त्याच्या पोटामध्ये घुसले आणि त्याचा नाश केला. मग आता हे सगळं भयानक रूप पाहून ते सगळेच लांब पळाले ना. आता लक्ष्मी माता इतक्या जवळ असणारी, राही लक्ष्मी माता तुम्हा येऊ द्या दया, शेजे हालवूनी जागे करा देवराया. आता देवाच्या पायाजवळ असलेली लक्ष्मी 4 हात लांब पळाली. ते भयानक रूप पाहून महर्षी नारद नारायण नारायण 24 तास मुखामध्ये नामस्मरण करणारे ते सुद्धा लांब झाले. पण हे अकराळ विकराळ रूप पाहून प्रल्हाद मात्र भिले नाही. मग प्रल्हादांनी भगवंतानं प्रल्हादाला जवळ घेतलं, मांडीवर घेतलं आणि त्याला जिभेनं चाटू लागले. तर त्यावेळेस विचारलं भगवंतांनी की प्रल्हाद तुझी काय इच्छा आहे? त्यावेळेस प्रल्हादांनी सांगितलं, देवा हे तुम्ही जे अकराळ विकराळ रूप धारण केलं ना, त्याची मला बिलकुल भीती वाटत नाही. मला भीती वाटती ती जन्म आणि मृत्यूच्या दुःखाची. पहा काय भूमिका आहे एका भक्ताची भूमिका, की जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पडण्याची मला इच्छा आहे देवा. आणि दुसरी एक मागणं मागितलं की आयुष्यभर माझ्या वडिलांनी तुमचा विरोध केलेला आहे, तर माझी एक प्रार्थना आहे की तुम्ही माझ्या वडिलाला नरकामध्ये घालू नका. तर भगवंतांनी स्मित हास्य केलं आणि सांगितलं, प्रल्हाद अरे ज्यानं आयुष्यभर माझ्या नावाचा जप केला, अनंत अडचणी येऊन सुद्धा माझ्या नावाचा जप सोडलाच नाही, सतत नामस्मरण केलं, अखंड नामस्मरण केलं, अशा परमप्रिय भक्ताच्या वडिलांना मी नरकात कसा घालू त्याचं नियोजन आम्ही आधीच केलेलं आहे. त्यांना स्वरूपता मुक्ती प्रदान केली. म्हणजे हिरण्यकशिपूचा उद्धार झाला. मग देवाला शत्रुत्व भावानं पूजा की मित्रत्व भावानं पूजा, शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून पुतनेला सुद्धा मोक्ष प्राप्त झाला. कारण मातृत्व प्रेम आणि दुसऱ्या क्षणात शत्रुत्व भाव, ह्या दोन्ही भावाच्या बळावर पुतनेला मोक्ष प्राप्त झाला. म्हणून देवाला कोणत्याही पद्धतीनं भजलं तर शेवटी काय होणार आहे? उद्धारच होणार आहे ना. कारण देव निरावृत्त चैतन्य आहे. देवाला कधीच आपल्या स्वरूपाची भ्रांती होत नसते. त्यानं इतके घाण शरीर धारण केले. आता कासवाचा, माशाचा, त्या बोंबील माशाचा किती घाण वास येतो हां, आणि ते शरीर धारण केले. डुकराचं शरीर धारण केलं. आता ते काय खात नाही बरं? काही बी खाते ना, कवा बी खातं, काही बी खातं, कुठं बी खातं, कसं बी खातं, तरी मस्त असते ते.
कुठंही लोळतं. आणि त्याला जर मारलं ना ते म्हणतं धूळ झटकल्या गेली. म्हणजे इतकं जबरदस्त असतं त्याचं, टणक असतं ते शरीर, काय असते मस्त झालेलं असतं तयार. मग आता ते प्रत्येकाला इच्छा असते ना बाबा आपल्याला कोणी खाताना टोकू नये, कोई रोके नाही कोई टोके नाही, मला कोणी टोकूच नाही की हे खाऊ नका. आता सगळं कमवलेलं असतं पण डॉक्टर म्हणतात की शुगर आहे तुम्हाला, साखर खाऊ नका. काय करावं महाराज, सगळं आहे पण आता खाता येत नाही. जेव्हा खाता येत होतं तेव्हा खाल्लं नाही, आणि आता खाता येतं तर दात नाही. म्हणजे शुगर आहे काय आहे, म्हण कशासाठी कमवलं, खायसाठीच कमवलं ना. आता खायची वेळ आली तर साधनं नाहीत काय, मग भोगायची वेळ आली तर साधनच नाही राहिलेत. म्हणून आणि कमवलं कशासाठी, खायसाठीच कमवलं ना. मग खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं, काय करावं काय, म्हणजे खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं. जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये. कारण खायला आता तर कोणीही खातं, कोणी आपल्याला मदत करतं, पण जगणं जगता यावं. कारण आयुष्य जगता आलं तर काम होऊ शकतं, जगणं यायला पाहिजे म्हणून खावं लागतं. हे शरीर टिकावं 4 दिवस आणि संताची भेट व्हायला पाहिजे, आणि संताची भेट होऊन आत्मा आणि आत्मविवेक प्रखर व्हायला पाहिजे. आणि ते विवेक प्रखर झाला की भ्रांती जायला काहीच उशीर लागत नाही. म्हणून जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. त्यानं आपलं मन भ्रांतीतून बाजूला केलं, आणि बाजूला केल्यानंतर आता भ्रांती सारून जर पाहिलं तर आपलं स्पष्ट स्वरूप उघड आहे का झाकलेलं आहे. भ्रांती जर बाजूला सारली तर स्वरूप उघड आहे ना. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. हृदयात राम प्रगट आहे, आत्ता आहे, इथं आहेत, आणि ते तुम्ही आहात. मग राम कुठं नाही, हृदयात आहे, आत्ता आहे, इथं आहे, आणि तुम्ही रामरूप आहात. मग रामरूपता का लक्षात येत नाही. कलयुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊ. प्रत्येक अंतकरणामध्ये अहंकार रूपी रावणानं थैमान घातलेला आहे. तर त्या अहंकाराचा नाश करण्यासाठी विवेकाचा उपयोग करावा लागतो. विवेकादी शस्त्र काढावं लागते. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानी भस्मसात कुरुते अर्जुन, हे ज्ञानाचं शस्त्र काढावं लागतं. म्हणून रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्र आणि दिवस आपल्याला कशाचा प्रसंग आहे, युद्धाचा. जीवन एक संघर्ष आहे, आणि प्रत्येक जण या संघर्षातून चाललेला आहे. माझा संघर्ष कशासाठी आहे, ज्ञानासाठी, सुखासाठी. आणि सुख हे कोणाचं स्वरूप आहे, आपलंच स्वरूप आहे ना. मग आपल्यालाच आपलं सुख प्राप्त होण्यासाठी संघर्ष करावा लागेल, याला काय अर्थ आहे हो. मग संघर्ष का करावा लागायला, कारण भ्रांती आहे. मग भ्रांतीमुळंच आपलं स्वरूप राम असताना आपल्याला राम लक्षात येईना. म्हणून बाबर सारलं की पाणी आयतच आहे. तसं आपण अंतकरणातली भ्रांतीरूपी बाबर सारलं की आत्मानुभव प्रगट आहेच, कुठं जायचंच काम नाही. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. आता जर जी वस्तू जिथं हरवली तिथंच त्याचा शोध घ्यावा लागतो, आणि दुसरीकडे जर शोध घेऊ लागलं तर ती कधी सापडन, कधीच सापडणार नाही. तसं आपण सुखाचा शोध विषयातून पाहायला लागलो, आणि विषयातून कधी सुख झालं आणि कोणाला सुख झालं, कधीच सुख झालं नाही, कोणाला सुख झालं नाही. विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. हे विषय कसे आहेत,
जसं मृगजळ आहे का तसं आहे. नुसते दिसायला आहेत, हे असायला नाही. किती म्हणजे किती विषय प्राप्त केल्यावर आपल्याला सुख मिळेल. किती जरी विषय आपण प्राप्त केले तरी सुख मिळणार नाही. कारण प्राप्त विषयाला सोडून तो झोपेचा अनुभव घेतो. याचा अर्थच असा आहे की सुख विषयामध्ये नाही, सुख काही वेगळंच आहे. आणि ते सुख माझ्याहून दूर नाही, दुसरं नाही, ते आपलं स्वरूप आहे. म्हणजे सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ. का जायचं पंढरपुराला? कारण पंढरपुरामध्ये देव आहे आणि तो उभा आहे. पंढरपुरामध्ये कीर्तनाचा होत गजर, तेथे असे देव उभा, कैसी समचरणाची शोभा. म्हणून कीर्तनामध्ये देव उभा आहे. उभा आहे म्हणजे जागृत आहे. आणि तो देव उभा आहे आणि तो आपली वाट पाहायला लागला. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. ते आपल्यावर कृपा करायला उतावळा झालेला आहे की हे कव्हा कव्हा माझ्याकडे येतो, कव्हा कव्हा मी याचं स्वरूपाचं ज्ञान करून देऊ. पण आपण तिकडं जायला तयारच नाही. हे वाट पाहायला घरी बायकोची, सगळे वाट पाहायला लागले. दुकानदार वाट पाहायला लागले गिरायकाची, तरुण वर्ग वाट पाहायला लागला आपल्याला नोकरी कवा मिळन, घरचे माणसं वाट पाहायला लागले मालक कवा येतील. झाल्या तिन्ही सांजा करून श्रृंगार सांजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. हे बी वाट पाहायला लागले, ते बी वाट पाहायला लागले. आणि देवही वाट पाहायला लागला. तर देव वाट पाहायला लागला तर अनंत जन्म मरणाच्या दुःखातून पार पडण्यासाठी वाट पाहायला लागला. आणि आपण त्याच्याकडे पाठ करून बसलो. मग तिथं गेलं तरी ते सोयीनं देवाचे दर्शन घेतेत का फोटो काढायचं म्हणून त्याच्याकडं फोटोग्राफर करत तोंड करते आणि देवाकडं पाठ करते. फोटो येण्यासाठी देवाकडं पाठ करतो आणि फोटोग्राफरकडं तोंड. म्हणजे देवाचं तरी दर्शनामध्ये मन लागतं का? नाही. तिथं जाऊन सुद्धा सोयीनं दर्शन घेत नाही. असे आपण विचित्र आहोत. आणि कधी आपल्याला मग देव कळन. म्हणून न करी रे संग, राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. म्हणून दारेशना वित्तेशना पुत्रेशना, ज्याची लेकरामध्ये इच्छा राहिली त्याला मग डुकराचा जन्म घ्यावा लागतो. तिथं एकाच वेळेस 6-6, 12-12 लेकरं होते. काय मातृत्व आहे तिथं. आणि तर एकासाठीच रडायला लागलो की देवानं काय माझं वाईट केलं, मला लेकरू बाळ नाही दिलं, बरं झालं नाही दिलं. ज्याचे झाले तेच ते कदरलेले त्याच्यापासून. म्हणजे ज्यांना झालेत ते सुद्धा लेकरू बाळापासून कदरले का नाही? कारण आत्मदेव कदरला का नाही धुंदुकारीपासून? त्यानं पॉकेट मनी दे म्हणले, ते म्हणले माझ्याकडे पैसे नाही, तर एक मारली मुस्काळामध्ये धुंदुकारीनं. मग ती आलं रडत गोकर्णाकडं. मग आत्मदेवाला गोकर्ण महाराजांनी सांगितलं तुम्ही वनात जा आणि शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचं नामस्मरण निष्काम भावनेनं करा, मग तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मग त्यांनी तसंच केलं ना. मग ती वेळ आपल्याला येऊ द्यायची, तसं जायचं त्या मार्गानं का सोपं पाहायचं? सोपं पाहायचं ना. म्हणून ज्या वेळेस आपल्याला जाग आली, जहा जागे वही सवेरा, जिथून जाग आली तोच दिवस उगवला ना. मग तसं आत्ता इथं आपण जाग व्हा, उठा जागे व्हा रे आता. आता म्हणजे आपल्याला प्राप्त मनुष्य देह मिळालेला आहे, संतांची संगती आहे, अजून आपल्या शरीरामध्ये श्वास चालू आहे, म्हणजे ईश्वराची कृपा आपल्यावर आहे. श्वास चालू आहे म्हणजे ईश्वराची आपल्यावर कृपा आहे. आणि शास्त्र उपलब्ध आहे म्हणजे शास्त्राची कृपा आपल्यावर आहे. आणि सांगणारे सद्गुरूसुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत म्हणजे सद्गुरू कृपासुद्धा आपल्यावर झालेलीच आहे. फक्त आता आपण आपल्यावरच कृपा करून घ्यायचं शिल्लक राहिलेले. कारण तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. ज्ञानोबरायला सांगतात की तुम्ही
तुमच्यानंच तुमचं कल्याण होणार आहे. इथं तुमचं कल्याण कुणीच करू शकणार नाही. का कुणी आपल्या डोक्यावर हात ठेवावा आणि शक्तिपात करावं? हां, असं काहीच नाही. का तुम्ही का आपल्याला कुणी आशीर्वाद देणार आहे? कोणाच्याच आशीर्वादाची गरज नाही. कुठं शक्तिपात करायची गरज नाही. दीक्षा घ्यायची आवश्यकता नाही. कारण स्वतः भगवान सांगायला लागलेत की अंतकरणामध्ये रात्रंदिवस मी 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 म्हणून जे स्फुरण व्हायला लागलं ना, ते माझं प्रगट रूप आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनंच. सर्वस्य चाहं, एरवी सर्वांची हृदय देसी, मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. अर्जुना, अंतकरणामध्ये रात्रीला 2 अवस्था असते, स्वप्न आणि सुषुप्ती, आणि दिवसा जागृत अवस्था असते. तर रात्री आणि दिवसा, अहर्निशी म्हणजे रात्री आणि दिवसा जे अंतकरणामध्ये मी 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 म्हणून स्फुरण होतं ना, ते माझंच प्रगट रूप आहे. म्हणजे जीव देवाचं प्रगट रूप आहे. म्हणजे जीव प्रगट देव आहे. आणि तो कधीपासून आहे? ते पहिल्यापासूनच आहे ना. आणि कधी तो स्वतःला देव समजतो? कधीच नाही. आणि कधी तो 3.5 हाताचा देह आहे? कधीच नाही. तो रानातला सिंह सिंहच होता. आणि मेंढा कधी होता? कधीच नव्हता. आणि सिंह कधी नव्हता? नेहमीच होता. पण समजत काय होता? मी मेंढा आहे. तसं आपण काय समजतो? आपण नावाचे आहोत, आपण जातीचे आहोत, आपण गुणाचे आहोत. गुण आज आहे, उद्या नाही. कला आज आहे, उद्या नाही. महर्षी नारदांना 14 विद्या आणि 64 कला अवगत होत्या. पण ब्रह्मज्ञान नव्हतं, म्हणून त्यांना खंत होती, दुःख होतं की आपल्याला 14 विद्या 64 कला अवगत आहे. ज्यावेळेस महर्षी नारद गायन करायचे तर दगडाचं पाणी व्हायचं. काय ताकद होती की दगडाचं पाणी. पाषाणा पाजर फुटती रे, पाषाणाला पाजर फुटायचं. आणि आपण जर गायन करू लागलो तर जागी असलेले माणसं झोपी जातील, आणि झोपी गेलेले माणसं उठून बसतील. काय तान मारली म्हणून. मग आपल्याला स्वर आहे का ताल आहे? ना सुर है ना ताल है. ऐक ना. म्हणून आपण कोणाच्या तालात ताल मिळवायला पाहिजे? वेदाच्या, सद्गुरूच्या. ताल से ताल मिला. कोणाच्या पण? सद्गुरूच्या, देवाच्या. कारण देव सांगायला लागले की की तू न दिसणारा न मरणारा परमात्मा आत्ता इथं प्रत्यक्ष आहे. तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. असं म्हटल्यानंतर आपण काय लक्षात घ्यावं की आपण मी शब्दाचा अर्थ शरीर श्वास इंद्रिय अंतकरणा सहित मी, का शरीर श्वास इंद्रिय अंतकरणाला सोडून केवळ मी, कोणता अर्थ करायचा? शरीर श्वास इंद्रिय अंतकरण या सगळ्याला सोडून केवळ अस्तित्व जे आहे तो मी ब्रह्मरूप आहे, असा अर्थ घ्यायचा आपण. कारण शरीराला सोडून आपण नेहमीच असतो. आपल्याला वाटतं की हे शरीर सुटल्यावर आपलं पुढं कसं होईल, हे शरीर सुटल्यावर आपलं पुढं कसं होईल. पण आताच आपण कसे आहोत हे ध्यानात घ्या ना. आताच जर आपण शरीराहून वेगळे आहोत आणि शरीराला सोडून असण्याचा आपल्याला रोज अनुभव आहे. रोज शरीराला सोडून आपण